पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गजबजलेला परिसर बहादुरी चौक परिसरामध्ये मंगळवारी रात्री 12 ते 12:30 वाजण्याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना भीषण आग लागली होती. मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या या आगीमध्ये अनेक दुकाने आगीच्या विळख्यामध्ये सापडली. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याकरिता अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना मदत व सहकार्य केले. काल मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये दुकानदार व्यापाऱ्यांचे अंदाजे 40 ते 50 लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंढरपूर शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या एका दुकानातून आगीची सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत शेजारी असलेल्या इतर दुकानांनाही आगीने वेढा घातला. ही आग इतकी भयंकर होती की पंढरपूर शहरातील प्रत्येक भागातून धुराचे लोट दिसून येत होते. प्रमुख बाजारपेठेतील दुकानांना लागलेल्या आगीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव मध्यरात्री पंढरपूर शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. पंढरपूर शहरातील बाजारपेठेतील प्रमुख ठिकाणी असलेल्या बहादुरी चौक या ठिकाणी बहुतांश दुकाने ही चप्पल विक्रीची असल्याने त्यामध्ये ज्वलनशील साहित्य असल्याचे समोर आले आहे आणि या ज्वलनशील साहित्यामुळेच आगीचा भडका अधिक वाढला असल्याचे बोलले जात आहे. आग लागल्यानंतर परिसरामध्ये आगीने रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्याकरिता अग्निशामक दलाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि माजी नगरसेवक विक्रम शिरसाट, भागातील नागरिक, व्यापारी आणि समाजसेवक यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ही आग इतकी भयंकर होती की काही क्षणातच संपूर्ण परिसर धुराने व आगीच्या ज्वालांनी व्यापला होता. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर नगर परिषदेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी, कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी व नगरसेवक शिरसाट यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचाव कार्य सुरू केले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र या आगीमध्ये चप्पलची दुकाने, हळदी कुंकूची विक्रीची दुकाने पूर्णतः जळून खाक झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप देखील अस्पष्ट आहे. मात्र संपूर्ण घटनेचा तपास पंढरपूर शहर पोलीस आणि संबंधित यंत्रणेकडून सुरू करण्यात आला असून ही आग नेमकी कशामुळे लागली, आग लागल्याचे मुख्य कारण काय आहे हे शोधण्याचे काम आता पंढरपूर शहर पोलिसांनी सुरू केले आहे. मात्र मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये व्यावसायिकांचे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले असून मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये पंढरपूर शहरातील बहादुरी चौक या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांचे दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.